राधे राधे सगळ्यांना. चला बघूया आज आपल्यासाठी श्रीकृष्णाचा भगवद्गीतेमधून काय मेसेज आहे. श्रीकृष्णाला आज आपल्याला काय संदेश द्यायचा आहे, चला बघूयात. फॉलोइंग द इंजंक्शन ऑफ स्क्रिप्चर. श्रीकृष्णाला इथे हे सांगायचं आहे की जो व्यक्ती इमोशनली, मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग असतो किंवा फुलफिल असतो, सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या असतात, तोच व्यक्ती परमार्थाकडे जाऊ शकते, तोच व्यक्ती स्पिरिच्युअलिटीकडे जाऊ शकते. बट जो व्यक्ती फुलफिल नाही आहे, त्याच्या इच्छा आकांक्षा बाकी आहेत, प्रत्येक गोष्टीत काही ना काही मन असतं किंवा काही, तर तो व्यक्ती ती स्पिरिच्युअलिटीकडे नाही जाऊ शकत, कारण की तो फुलफिल नाही झालेला आहे अजून. त्याचा माइंड हेल्दी नाही आहे, त्याची बॉडीच्या रिक्वायरमेंट्स काहीतरी अजून आहेत, किंवा असं म्हणू शकतो की त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांनी कंप्लीट नाही केलेल्या आहेत. आणि जोपर्यंत तुम्ही जोपर्यंत कसं असतं की कुठल्याही गोष्टीसाठी जर का तुम्हाला आत्मिक समाधान नाही झालेलं आहे, तोपर्यंत तुम्ही कितीही परमार्थ गाठायचा प्रयत्न केला तरीही तुम्ही नाही गाठू शकत. सो पहिले आपल्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज कंप्लीट करा आणि नंतर परमार्थाकडे जा. मी बरेचसे असे लोक बघितलेले आहेत की जे आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीजपासून पळतात, बट पळण्यात काही एक पॉईंट नाही आहे, काही एक अर्थ नाही आहे. तुमच्या जर का त्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत तर तुम्हाला त्या फुलफिल करावंच लागणार आहे. आणि जर का तुम्ही त्या या बर्थमध्ये फुलफिल नाही केल्या तर त्यासाठी तुम्हाला परत नेक्स्ट बर्थही घ्यावा लागतो, असंही होतं. सो जर का तुम्हाला या बर्थमध्ये काही रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत अँड यू हॅव टू फुलफिल दॅट रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, सो वाय नॉट. जे पण रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज निभायच्या आहेत त्या आपण आनंदाने का नाही निभायच्या, विचार करा. होपफुली श्रीकृष्णाला तुम्हाला जो संदेश द्यायचा आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. राधे राधे.